चांगला दिवस येण्यासाठी त्रास सहन करावाच लागतो, कारण फुलांना सुद्धा देवाच्या गळ्यातला हार बनवून बसायला काळजात सुई टोचून घ्यायला लागते. रोजच्या प्रमाणे आईसाहेबांना तेल पावडर टिकलीला उन्हाला आणून बसवलं. गेलेली वेळ कधी सुद्धा परत येत नाही आणि आपला वेळ दुसऱ्याला उधार सुद्धा देता येत नाही. आठवणी जपून ठेवत चला मित्रांनो, कारण दुसऱ्याचा वेळ तासभर उसना सुद्धा घ्यायला येत नाही. काम झालं की जी ती वस्तू ज्या त्या ठिकाणी ठेवायला आईसाहेबांनी सवय आपल्याला पहिल्यापासूनच लावल्या, त्यामुळे काम करायचा काही विषयच नाही. आपण उठल्या उठल्या आपला हातरून पांघरून जसं प्रामाणिकपणे काढून ठेवतोय, त्याच प्रामाणिकपणानं आईसाहेबांचं पण हातरून रोजच्या रोज घडी घालून नीटनेटकं ठेवायला लागते. शेवटी आपल्यासाठी जिनं आपलं आयुष्य झिजवलं, तिचं काम करण्यात कसली लाज आली. जिनं आपल्याला बोट धरून चालायला शिकवलं आणि स्वतःच्या पायावर उभं राहून जगण्याचा मार्ग दाखवला, आज तिला चालता येत नाही म्हणून आपण तिचा आधार बनून उभं राहायला हवं. ज्यांनी आपल्याला हात धरून जीवनाच्या वाटेवर चालायला शिकवलं, त्यांचा जर तुम्ही आधार होऊ शकत नसला तर तुमच्या जगण्याला काही अर्थच नाही. आईसाहेबांसोबत व्यायाम करून दिवसभरात तासभर का होईना पुस्तके आपल्याला वाचायलाच लागते. रोजच्या जीवनात येणारा अनुभव जितकं महत्वाचं आहे, तेवढंच पुस्तक वाचणं पण महत्वाचं आहे. हो, माझं वाचून झालं की आमच्या प्रोफेसरांना पण थोडा वेळ का होईना पण पुस्तके वाचायला लागतेच. दुपारपर्यंत आपली सगळी कामं आवरून रोजच्या प्रमाणे 11 नंबर गाडी धरून जाऊन डबा घेऊन येतोयच आपण. जसं आई आपल्या मुलाला वाढल्याशिवाय जेवत नाही, तसंच भावानं आपलं पण आईला जेवायला वाढल्याशिवाय आपल्या घशाखाली घासच उतरत नाही. भाकरी किंवा चपाती असली कसं बारीक करून घ्यायला लागते, कारण दातामुळे तिला चावायला येत नाही. हो, आईसाहेबांचं ताट केलं की आपण पण घ्यायचं लागलं संगट संगट जेवायला. सोबत बसून जेवण्यात पण एक वेगळंच सुख आहे. हो, आई सोबत बोलता बोलता ताटातलं जेवण कधी संपते हे सुद्धा कळत नाही. आणि एक सांगतो मित्रांनो, आई असल्याशिवाय घशाखाली घासच उतरत नाही.